1 2 3 सुरू. ಎಲ್ಲರೂ ತಾಯಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ಒಲಿನ ಪಾದವ ನಂಬೇತಿ ಜಗದೇಶ್ವರಿ. ಎಲ್ಲರೂ ತಾಯಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ಒಲಿನ ಪಾದವ ನಂಬೇತಿ ಜಗದೇಶ್ವರಿ. ಸುರರಪ್ಪ ಸುರರನ್ನೋ ಹೆಸರೊಳಗಡೆಗೆಸಿ ಸುರರಪ್ಪ ಸುರರನ್ನೋ ಹೆಸರೊಳಗಡೆಗೆಸಿ ಶುಂಭಾನಿ ಶುಂಭರನೋ ಮರ್ದಾನಿ ಮಾನಿದಮ್ಮ. ಎಲ್ಲರೂ ತಾಯಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ಒಲಿನ ಪಾದವ ನಂಬೇತಿ ಜಗದೇಶ್ವರಿ. ಒಲಿನ ಪಾದವ ನಂಬೇತಿ ಜಗದೇಶ್ವರಿ. ಒಲಿನ ಪಾದವ ನಂಬೇತಿ ಜಗದೇಶ್ವರಿ. नमस्कार. आज आपल्याकडे पुरुषोत्तम करंडक विजेते BMCCचा संघ आपल्याकडे आलेला आहे. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांनी केलेल्या एकांकिकेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही सगळे BMCCचे स्टुडंट आहात. BMCCला खरं तर खूप मोठी राजकारणाची परंपरा आहे. तो मी नव्हेचे प्रयोग तिथे केले जातात. मग तुम्ही ह्या नाटकाकडे कसे काय वळलात सगळेजण? सर्वप्रथम जेव्हा पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धेचा आम्ही ऐकलं की लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा स्पर्धा सुरू होती, तेव्हा कुठलीही स्पर्धा करत असताना म्हणजे ही आपण म्हणूयात की पद्धत आहे की आपण चालू काळाशी किती निगडीत त्या स्पर्धेमध्ये आपली एकांकिका सादर करतोय ह्याचा एक प्रामुख्याने विचार केला जातो, जो विचार आमच्या दोघांकडनंही झाला. आणि नजदीकच्या काळात पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. 108 पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते आणि ज्याविषयी आम्ही वाचन केलं, ज्याच्यामध्ये आम्हाला अशी एक व्यक्ती मिळाली ज्या म्हणजे माताबी मंजम्मा जोगती, की ज्या एकमेव पारलिंगी महिला होत्या की ज्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला यावर्षी. आणि जेव्हा आम्ही त्या एकमेव पारलिंगी महिलेविषयी जास्तीत जास्त माहिती काढायला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला त्यांचं जे आयुष्य होतं त्या आयुष्याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आणि त्या नेमक्या अशा एक व्यक्ती आम्हाला वाटल्या की ज्यांचं आयुष्य आपण सगळ्या पारलिंगी महिलांना धरून जर लोकांसमोर मांडायचं झालं तर ते आपण नक्कीच मांडू शकतो. आणि त्या फक्त त्यांचं आयुष्य नाही तर ओव्हरऑल तो त्यांचा सगळा समाज आहे ह्याला धरून जर आपण त्यांचं एक आपण म्हणूयात त्या एक महिला आहेत की ज्या सगळ्या समाजाला आत्ता उदाहरण म्हणून आपण लोकांना दाखवलं की तुम्ही फक्त त्या एका महिलेकडे बघू नका, तर त्यांचं आयुष्य बघत असताना ओव्हरऑल त्या एका महिलेची कहाणी हीच त्या सगळ्या समाजाची कहाणी आहे, प्रातिनिधिक कहाणी आहे. तर त्या दृष्टीने आम्ही ते अख्खं नाटक दाखवायचा प्रयत्न केला. आणि ते चालू काळाशी आत्ता खूप आम्हाला वाटलं की योग्य आहे. आणि हा विषय आत्ता स्वाभाविक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की जो विषय कोणालाही आत्ता एकमेकांशी बोलताना स्वाभाविक वाटत नाही. पारलिंगी हा शब्दच घेताना लोकांची बोबडी वळते किंवा त्यांना तो नकोच वाटतो बोलावा, उच्चारावाही नको वाटतो. तर तसं न व्हावं, ते जास्तीत जास्त आपण जसं एकमेकांची आत्ता शेजारी बोलतोय, गप्पा मारतोय, तितकं ते स्वाभाविक असावं, हा आमचा सगळ्यात पहिला मोटिव्ह होता ते एकांकिका सादर करायचा. व्हेरी गुड. आत्ता मी ज्याच्याशी बोललो त्याचं नाव आहे योगेश सप्रे. हा या नाटकाचा सहलेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. तर मी आता तुझ्या बाकीच्या कलाकार जे आहेत त्यांना विनंती करेन की तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि तुम्ही नाटकामध्ये काय तुमची भूमिका होती ते पण सांगा. माझं नाव अनया पेंडसे आणि मंजम्मा पुराणम या नाटकात मी अंबा आणि शिखंडी ही भूमिका केली आणि या नाटकाचे कॉस्ट्युम्स आणि मेकअप हे मी केले. नमस्कार, मी साक्षी देशपांडे. मी या नाटकात योगेश सप्रे आणि प्रद्युम्न चव्हाण यांच्याबरोबर संगीत केलं आणि मी या नाटकाचे विप्रही होते. नमस्कार, मी हिमांशू बोरकर. मी मंजम्मा पुराणम या नाटकात भीष्म आणि छोटी मंजम्मा यांचे वडील अशी 2 पात्रं केली. आणि मी या नाटकाचं नेपथ्य अमित नवले आणि कार्तिक किनगे सोबत केलं. नमस्कार, मी शंतनू जोशी. मी या नाटकाचं योगेशसोबत लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं आणि त्यासोबतच मंजम्मा पुराणम म्हणजे ज्यांच्यावरती मंजम्मा जोगतींवरती आम्ही ही जी एकांकिका साकारली आहे त्यात मी मंजम्मा जोगती यांची भूमिका करतो. बरं, प्रमुख भूमिका नाटकामधली तुझ्याकडे? बरं बरं, ओके. नमस्ते, मैं संगीत गुगलानी. इस नाटक में मैंने अनया के साथ कॉस्ट्यूम का किया है. ओके.
म्हणजे मी बघतोय तुम्ही सगळ्यांनी मल्टिपल रोल्स केलेले आहेत, म्हणजे फक्त एकच काही काम केलेलं आहे असं नाही. म्हणजे आता श्रावणीचं उदाहरण घ्या, प्रत्येकाचंच उदाहरण घेतलं तर हे खूप कौतुकास्पद आहे. मला वाटतं हे एक तुमच्या शिक्षणाचा, नाट्य शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असावा, नाही का? की पुढचा प्रश्न माझा तोच असणार आहे. संगीत, आपके लिए मेरा सवाल है कि ये जो पुरुषोत्तम आपने किया, तो जो अभी मैंने बताया कि मल्टीटास्किंग या अलग अलग रोल्स प्ले करना, इसके साथ आपने और क्या सीखा? क्या आपको लगता है कि आप पुरुषोत्तम का आपका टेक अवे क्या है? ये पुरुषोत्तम इस साल का मेरा पहला साल था, मैं पहली बार किया था. इसके पहले मुझे कुछ नाटक के बारे में भी पता नहीं था. तो आप क्या लगता है दोबारा कभी नहीं करेंगे या नहीं, करते रहेंगे? ज़रूर करूँगा. ओके. क्योंकि हर रोज़ प्रोसेस में हर रोज़ कुछ ना कुछ नया सीखने को मिलता था. ओके. मतलब जैसे डायरेक्शन हो गया, लेखक हो गया, या फिर सेट के बारे में कुछ भी हो गया कि कैसे पूरा एक प्रोसेस चलती है, तो बहुत सीखने को मिला इस. ओके. आणि तुला पण मला हाच प्रश्न विचारायला आवडेल की तू काय शिकली ह्या सगळ्या प्रोसेसमधून? मी आत्ता थर्ड इयरला आहे, म्हणजे लास्ट इयरला आहे, आणि 11वीपासूनच पित्ती हॉल करत असल्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसेस बघितल्या आहेत. पण पहिल्यांदा या प्रोसेसमध्ये इंटीम किंवा काही काम करायची संधी मिळाली, आणि लॉकडाऊननंतर ही संधी मिळाली म्हणून आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो आणि वर्कशॉप्स केले. त्यातनं खूप शिकायला मिळालं, कारण जो कॉन्फिडन्स कुठेतरी लॉकडाऊननंतर थोडासा कमी झाला होता, किंवा आपापल्यातच आपण जे सगळे होतो ती एकत्र, म्हणजे अशी 50 लोकांची टीम नाही जमली आमची, पण जी काय 30-35 लोकांची टीम जमली त्यांची एक भट्टी खूप छान जमली. आमच्या सगळ्यांमधलं जे कनेक्शन किंवा बॉन्डिंग होतं ते खूप स्ट्रॉंग झालं या निमित्ताने, कारण प्रत्येकालाच लॉकडाऊननंतर काही ना काहीतरी करायची इच्छा होती. आणि पर्सनल माझा यातनं टेकअवे होता की मी कॉस्ट्युम्स आणि मेकअप हे करतच आले, 1-2-3 वर्ष झाले, पण पहिल्यांदा नाटकात काम केलं. सो नाटकात काम करतानाची जी एक वेगळी मजा आहे की आता 10-12 प्रयोग झाले आणि त्यानंतर आता प्रत्येक प्रयोगाला काहीतरी वेगळं मज्जा करायची, आणि मग ह्या पुढच्या प्रयोगात किंवा तालमीत काय नवीन करू शकतो, हा एक टेकअवे होता या 5 वर्षात. करेक्ट. आता तुला वाईट वाटत असेल ना की तू थर्ड इयरला आहेस, फर्स्ट इयरला असताना हा अनुभव आला असता तर जास्त छान झालं असतं. आणि आता तू जे म्हणलीस ते एक अतिशय महत्त्वाचं आहे मला वाटतं, की म्हणूनच नाटकाचा प्रयोग असं म्हणतात, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला ठरवल्याप्रमाणेच होईल असं नाही. त्या दिवशी तुमचा मूड वेगळा असेल, त्या दिवशी ऑडियन्सचा रिस्पॉन्स वेगळा असेल, हां, म्हणून तो प्रयोग आहे. त्यामुळे व्हेरी वेल सेड. शंतनू, तुला असा प्रश्न मला विचारायचा आहे की कोरोनाच्या काळात लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावर बिहेवियर मॉडिफिकेशन झालं असं आपण म्हणत होतो की, आणि ते त्या काळात झालंच होतं आणि हे टिकून राहील असं वाटत होतं. पण थँकफुली की तरुणांच्या बाबतीत तसं झालं नाही. पुन्हा तुम्ही एकत्र आलात, पुन्हा एका नव्या ऊर्जेनी काम सुरू केलं. तर हे सध्याचा जो सोशल मीडियाचा जो अतिरिक्त वापर आहे, त्या काळामध्ये ह्या सगळ्या मंडळींना त्यांच्या घरातून, कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं, हां, तालमीला प्रत्यक्ष बोलवायचं, तर हा चॅलेंज होता का पहिली गोष्ट? आणि जर असेल तर हा चॅलेंज तू कसा, म्हणजे हा चक्रव्यूह कसा भेटलास तू? बरोबर आहे. खरं तर ॲक्च्युली काय झालं होतं की आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की कुठल्या स्पर्धा होतील नाही होतील, कारण का काय होतं की एक नाट्यवाचनाची जी स्पर्धा नेहमी होते दरवर्षी, ती पण ऑनलाईन झाली होती. तर त्याच्यानंतर परत एकदा पुरुषोत्तम करंडक होणार का, इथपासून प्रश्न होते. आणि वन फाईन डे एका सकाळी आलं पेपरमध्ये बातमी की होतंय, तर मग त्याच्यानंतर आम्हाला पहिले प्रश्न पडला की आम्ही आहोतच हॉलमध्ये 10 लोक, पुढची लोकं आणायची कुठून? 16ची टीम असते पुरुषोत्तमला, तर बाकीची लोकं आणणार कुठून? तर आम्ही ॲक्च्युली काय केलं की तुम्ही जसं म्हटलं की सोशल मीडिया, त्याचा वापर म्हणजे एक्सटेन्सिव्हली होता, लोकं वापरतच होती. तर मग आम्ही आमच्या कॉलेजचंच एक आहे की इंस्टाग्राम पेज जे आहे ते रन करत होतो, किंवा त्यासोबतच कल्चरल ग्रुप्स बनवले, गुगल फॉर्म्स थ्रू लोकांना इन्व्हाइट केलं. कारण का काय होतं, लोकं होती कॉलेजमध्ये, नवीन ॲडमिशन झाल्या होत्या, पण प्रत्येकजण त्यांच्या वेगळ्या सिटीमध्ये होते, किंवा त्यांना माहिती नव्हतं की बाबा BMCCचं कल्चरल ग्रुप जो आहे किंवा पित्ती हॉल जिकडे आम्ही नाटक करतो ते नक्की चालतं कसं. तर मग आम्ही गुगल फॉर्म्स थ्रू लोकांना अप्रोच झालो. लोकं बरीच झाली, म्हणजे खरं तर बरीच लोकं झाली त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड, पण येत बरीच कमी लोकं होती. पण जेव्हा कळलं की थोडे कुठेतरी रिस्ट्रिक्शन जेव्हा लूज झाले आणि लोकांना परत एकदा कळलं की बाबा पुरुषोत्तम करंडक होतोय, त्यानंतर परत एकदा जो एक इंटरेस्ट कुठेतरी लूज डाऊन झाला होता, लगेच कॉलेजेस
ऑन झाले की ओके पुरुषोत्तम करंडक होते. जरी प्रोसेसला कमी वेळ मिळाला असला तरी एनर्जी तितकीच होती. आणि त्यावेळेस मग आम्ही लोकांना सांगितलं, कॉलेजमध्ये नोटिसेस फिरवल्या. आमचे जे कल्चरल हेड आहेत पुराणिक सर, त्यांना आम्ही सांगितलं, ते लोकांपर्यंत पोचले. आणि त्यानंतर बरीचशी लोकं आली हॉलमध्ये. ऑल्दो त्यांना कितपत नाटकाबद्दल माहिती होतं हा दुसरा मुद्दा होता, त्यांना इंटरेस्ट वाटणं हेच खूप महत्त्वाचं होतं. मग त्यातून बरीचशी म्हणजे इंटरेस्टिंग आउटपुट आला. काय होतं की नवीन लोक जी येतात, ज्यांना नाटकासंबंधित इतकं माहिती नसतं, ते वेगवेगळ्या गोष्टी क्वेश्चन करायला लागतात की नक्की आपण हे करतोयच का, हा फॉर्मॅटच काय, एकांकिकाच काय. तर त्या थ्रू त्या प्रोसेसमध्ये वेगळ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आम्ही आधी वेगळं करत होतो आणि त्याच्यानंतर लोकांचे प्रश्न आल्यानंतर आम्ही स्वतःच बऱ्याच गोष्टी क्वेश्चन केल्या की नक्की आपण काय करतोय. आणि मग त्या लोकांना जमवून ठेवणं खरं तर म्हणजे आमचीपेक्षा त्यांची पण जबाबदारी होती की आमच्यासोबत त्यांनी राहणं, त्यांना आम्ही जे करतोय ते आवडणं. आणि खरंच बरीच लोकं आली ज्यांना इंटरेस्ट वाटला ह्याच्यामध्ये. आम्ही ज्या प्रकारे प्रोसेस पुढे नेली किंवा जे एक ॲटमॉस्फिअर क्रिएटेड होतं, त्यावेळेस लोकांना ते आवडलं, पटलं. ज्या एकांकिकेचा विषय आम्हाला मांडायचा होता, म्हणजे मंजम्मा जोगतींवरती आम्ही जी एकांकिका केली, लोकांना ते तितकंच पटलं, त्यांना ते नाटक तितकंच आवडलं. किंवा मंजम्मा जोगतींबद्दल त्यांना इंटरेस्ट वाटला त्या गोष्टींबद्दल. नाटकात आम्ही कुठे कुठे काही मायथॉलॉजिकल रेफरन्सेस वापरतो, तर त्यांना तोही फॉर्मॅट आवडला. त्यासोबतच हे संगीत एकांकिका आहे, तर त्यावेळेस ह्या गोष्टी त्यांना पटल्या, त्यांना झेपल्या आणि त्यांना सोबत राहावंसं वाटलं. म्हणून कुठेतरी एक साधारण 30-35 लोकं आम्ही सोबत घेऊन एक एकांकिका उभी करू शकलो. वंडरफुल वंडरफुल. आता तुला मला प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं करताना भयंकर धडपड असते, कष्ट करावे लागतात. हां, कधी कधी वाटतं कुठून पडलो याच्यामध्ये. आय एम शुअर, म्हणजे आता तू कॅमेरासमोर कबूल नाही करणार, पण नक्की वाटलं असेल. तर हे सगळं याचं उत्तर काय, म्हणजे नाटक का करायचं, की हा मला वाटतं खूप मूलभूत प्रश्न आहे. तुमच्यापैकी कोणीही याचं उत्तर देऊ शकेल की एखादी गोष्ट मला करावीशी वाटते, म्हणजे त्याच्यातनं मला काय आउटपुट मिळतं. आत्ता तर नक्की आहे की तुम्ही याच्यात पैशासाठी गेलेले नाहीत, निश्चित आहे, बरोबर आहे. सोपी माध्यमं आहेत, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, ते सोडून तुम्ही हे वैचारिक दृष्ट्या मेहनत करायला लावणार माध्यम निवडलं. तर हे नक्की का, म्हणजे का करायचं नाटक? मी जेव्हा 11वीत सगळ्यात पहिल्यांदा पित्ती हॉलला या नाटकात जॉईन झालेलो, तेव्हा माझं पण असंच होतं की ते काहीतरी वेगळं करायला मिळतं. जे आपण मी जेव्हा कॉलेजमध्ये जायचो तेव्हा सगळेजण म्हणजे लेक्चर्स करायचे आणि त्यानंतर मग बाहेर कुठे कॅन्टीनमध्ये बसलेत किंवा कुठे टाइमपास करत, डायरेक्ट कॅन्टीनला जायचं म्हणलंच तरी चालेल. हे सगळे कॅन्टीनलाच असायचे खरं तर, लेक्चर्स पण नाहीच. त्यात काहीतरी वेगळं करता येईल आपल्याला कॉलेजमधून. तर त्यात मला पित्ती हॉल नावाची जागा कळाली आणि मग त्यानंतर मी तिथे इन झालो. मला पण माहिती नव्हतं आणि नाटक म्हणजे काय, ॲक्टिंग म्हणजे काय. पण तिथे जेव्हा कळालं की तिथे आपल्याला काहीतरी विचार करायला मिळतो, तिथे काहीतरी आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तर मी ह्या नाटकात नेपथ्य केलं. तर असं होत नाही इथे की आम्ही बाहेरून नेपथ्य बनवून घेतो. आम्ही स्वतः, आमच्याकडे टूल्स आहेत, त्याने आम्ही कापतो, आम्ही फ्रेम्स तयार करतो. सो ह्या गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, ज्या आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा त्या वापरता येतात. त्यामुळे मी नाटक करतो खरं तर, की नाटकाने मला माझ्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, ज्या मला आधी नव्हत्या माहिती, त्या माहिती करून दिल्या आणि मग त्या किती सोप्या पद्धतीने मी करू शकतो ह्या करता आल्या. आणि मग मला जे विचार करण्याची माझी पद्धत बदलली, माझी जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली. जी मुलं कॉलेजमध्ये असतात त्यांना वाटतं की हे म्हणजे काहीतरी वेगळं चालू आहे यांचं. त्यांना वाटतं की कॅन्टीन आणि लेक्चर्स करणं एवढंच आयुष्य आहे, पण आयुष्य फक्त तेवढं नाही आहे आपलं, की आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करू शकतो, ज्या एक्सप्लोअर करता आल्या मला नाटकामुळे. वा, तू हे उत्तर देताना हे इतकं अचूक उत्तर, कारण प्रत्येकाचे मी चेहरे बघत होतो, सगळ्या अगदी बरोबर बोलतोय असे मान आलं होतं. त्यामुळे सगळ्यांचं एकमत आहे. खूप छान उत्तर. आता योगेश, तुला दिग्दर्शक म्हणून आणि सहलेखक म्हणून प्रश्न असा विचारायचा आहे, थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे की आपल्याकडे LGBTQ हा एकूणच सगळा दुर्लक्षित, किंवा शक्यतो मगाशी तू अगदी उत्तम बोललास की शक्यतो तो विषयच काढायला नको, बोलायलाच नको त्याच्याशी, त्या विषयाबद्दल. असा विषय आहे की हे इतकं मोठं जग आहे, आपल्याला ते फक्त आपल्या दृष्टीआड आहे म्हणून आपल्याला जाणवत नाही. आणि ते दृष्टीआड पण आपणच ठेवलं आहे, आपणच त्यांना गावकुसा बाहेर ठेवलं आहे, म्हणजे तो शब्द वापरायचा तर त्याच्यामुळे हा इतका संवेदनशील विषय तू घेतलास.
तर तू आणि शंतनू दोघांनी मिळून याचं सहलेखन केलं, दिग्दर्शन केलं. तर काय काय टॅबूज किंवा काय काय तुम्हाला याच्यात चॅलेंजेस काय काय आले? म्हणजे अगदी विषयाची निवड करण्यापासनं कदाचित असं असेल कलाकारांना राजी करायला की आता मंजम्माची भूमिका जर ह्यांनी केली तर ह्याला राजी करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे ना, की असे इतके चॅलेंजेस जे आपल्याला जाणवत नाहीत आम्हाला बाहेरच्यांना, ते तुम्हाला आले असतील, तर त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगशील का आम्हाला? संवेदना जी ती तुम्ही महत्त्वाची गोष्ट म्हटलात ना आत्ता, ती मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. एकंदरीत हा जो सगळा समाज आहे ना, ह्या समाजाविषयी कोणीही आत्ता नाट्यसृष्टीत काही मांडू पाहत असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी शंतनू आणि मला वाटली, की आधी ते स्वतः भावना कितपत आहेत, त्यांच्या नेमक्या त्या भावना काय आहेत ह्या स्वतःला आधी माहिती असणं. कारण माताबी मंजम्मा जोगती ह्यांना स्वतःला असं रिअलाईज होणं त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी की आपण जे आहोत किंवा आपल्याला जे आईवडील आपल्याला सांगतायत ते आपण नाहीच आहोत, आपण कोणतरी वेगळे आहोत. आपल्याला आतनं जी एक वेगळी भावना तयार होतीये ती भावना काहीतरी वेगळीच आहे. तर ती भावना आधी समजून घ्यायला आम्हाला प्रचंड वेळ लागला आणि त्यानंतर ती भावना लोकांसमोर मांडायची आहे आता आपल्याला. म्हणजे एक 16 वर्षांचा मुलगा आहे ज्याला साडी नेसायला प्रचंड आवडते आहे, ही भावनाच नेमकी काय आहे निर्माण होणारी 16 वर्षाच्या मुलाला, की ज्याला जो शर्ट पॅन्ट घालून रोज शाळेत जातोय आणि त्याची अशी इच्छा आहे की नाही मला शर्ट पॅन्ट नको आहे, मला साडी हवी आहे, मला साडी नेसायची आहे, मला बांगड्या घालायच्या आहेत, मला नथ घालायची आहे, मला नटायचं आहे एका मुलीसारखं, मी नटलेला आरशात बघायचं आहे. तर ह्या जेव्हा आम्ही गोष्टी वाचत गेलो तर त्या वाचताना आपण म्हणतो की माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहत आहे, पण ते डोळ्यासमोर चित्र उभं राहतानाच त्याही भावना आपण समजून घेणं आणि त्या भावना समजून घेतल्यानंतर त्या पोटतिडकीने समजलेल्या भावना त्या जो कोणी अभिनेता आहे त्याला त्या सांगणं आणि त्याने त्या पोर्ट्रे करणं. आणि ह्या बाबतीत मला आम्ही वाटतं की ती जी भट्टी जमणं आहे, त्या भावना पोर्ट्रे करण्याची जी भट्टी आहे ती प्रत्येकाला गवसली, ते प्रत्येकाला कळलं की नेमकं काय पोहोचवायचं, तर त्या भावनेपर्यंत पोहोचवायचं की ती भावना नेमकी तयार का होते, ती कशी का होते हा प्रश्नच नाही मुळात, ती होते. करेक्ट, हे स्वाभाविक आहे. करेक्ट, त्याला का हा प्रश्नचिन्ह नसायला हवं, ती होते, ती भावना आहे, ती होते तयार. आणि तो प्रश्नच मुळात प्रत्येकाला पडला नाही. 16 जणांच्या टीममध्ये ते इतकं झालं की पहिल्यांदाच गोलात हे सांगितल्यानंतर का होते हा कोणाला प्रश्न नाही पडला. म्हणजे ज्यांना पडला त्यांना उत्तरं द्यावीशी, म्हणजे उत्तरं आम्ही दिल्यानंतर त्यानेही हा विचार केला की आपण काय एवढं का हा प्रश्न विचारतो. अगदी बरोबर, निसर्गात अनैसर्गिक असं काहीच नाही. करेक्ट, बरोबर. म्हणजे नैसर्गिक आहे तर आहे, त्याला तुम्ही का हे क्वेश्चन करून म्हणजे अभ्यासात आणू नका. बरोबर, म्हणजे ही अभ्यास करायची गोष्ट ही नव्हे. राईट, त्यांना आपण ऍक्सेप्ट का करत नाही ही अभ्यास करायची गोष्ट आहे. त्या तशा का आहेत ही अभ्यास करायची गोष्ट नाही असं मला वाटतं. त्यांना समजून घेणं ही म्हणजे त्यांना समजून घेणं आणि मला तीच पोटतिडकी वाटते की ती भावना आहे आणि त्या भावनाला रिस्पेक्ट देणं ही आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटली. आणि मग त्यानुसार मग आम्ही हे प्रत्येक 16 जणांच्या टीमला समजावणं ही गोष्ट येतेच, पण मुळात जितकं मी आत्ता एलॅबोरेट केलं तितकं ते एका वाक्यात सांगितल्यानंतर ते प्रत्येकाला समोरच्याला पटतं आणि ते पटलं प्रत्येकाला. आणि त्यातून मग जसं शंतनू म्हटलं तसं की महाभारतातील शिखंडी हे जे पात्र आहे ते पात्र आम्हाला कुठेतरी, जरी ते आत्ताच्या काळातल्या पारलिंगी जसाच्या तसा काहीही रेफरन्स लागत नसलं महाभारतात, बरोबर, पण तरीसुद्धा जी एक शिखंडीची गोष्ट आहे की तिच्या आयुष्यात एक यक्ष येतो आणि तो तिला पुरुषत्व प्राप्त करायला लिंग देतो. सो ही जी गोष्ट आहे ही कुठेतरी दंतकथा आपण म्हणूयात महाभारतातली किंवा कथा म्हणूयात ही, आणि मंजम्मा जोगतींची कथा, ही दोन्ही आम्हाला कुठेतरी सिमिलर वाटली. आणि मुळात जो त्यांचा जोगती नृत्य प्रकार आहे त्या नृत्य प्रकारातनंही आपण दोन कथा एकमेकांना रिलेव्हंट मांडू शकतो, एकमेकांना सिम्बॉलिकली मांडू शकतो. हे आम्हाला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि आम्ही मग त्याला पुढे राईट. नाही, मला वाटतं महाभारतावर आनंद सादलेंनी एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये मला वाटतं हे तू म्हणलास त्याचा उल्लेख आहे. तर त्याच्यामुळे हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की तरुण पिढी बेजबाबदार आहे, तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे, तरुण पिढीला संवेदना नाहीत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा नीट विचार करा. आणि हे जे तुमच्यासमोर जे उदाहरण आहे इतकं उत्तम उदाहरण आहे
की समाजाच्या अशा एका प्रचंड मोठ्या दुर्लक्षित अंगाला ते प्रकाशात आणतायत आणि त्यांना खऱ्या अर्थाने माणसाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतायत. तर याबद्दल खरोखर तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. संगीत, मला तुला मुझे आपको एक सवाल पूछना है. यू आर विच इज़ योर होम टाउन? आपका होम टाउन क्या है? मैं नागपुर से हूँ. नागपुर से हो. हाँ जी. तो यू प्राइमरीली स्पीक हिंदी में ज़्यादा बात करते हो. तो ये इस नाटक में इन लोगों के साथ ऑन अ थॉट लेवल कनेक्ट होने का कितना बड़ा चैलेंज था? आई एम श्योर, क्योंकि ये मीडियम लैंग्वेज का है ना, नाटक इज़ अ मीडियम ऑफ लैंग्वेज, तो वो लैंग्वेज का ही चैलेंज था. तो आप कैसे कनेक्ट हो गए इनके साथ, ये स्टोरी के साथ, बाकी दूसरे कलाकारों के साथ? जब मैं स्टार्टिंग में हॉल पे आया था तो मुझे लगा था कि थोड़ा डिफरेंस होगा कि सबके साथ मैं कैसे कम्युनिकेट कर पाऊँगा, क्योंकि मुझे तब मराठी नहीं आती थी. पर फिर भी जैसे डेली आता गया तो पर फिर भी जैसे सब लोग मुझसे हिंदी, मतलब अलग से मेरे लिए हिंदी में बोलते थे. तो फिर वो मुझे बहुत अच्छा लगा कि मतलब, और वैसे ही सब लोग ने बहुत समझ के लिया कि इसको मराठी नहीं आती है तो अलग से. गुड गुड गुड. तो हे पण एक तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही नुसतं दुर्लक्षिलेल्या लोकांना नाही तर दुसऱ्या भाषांच्या लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणताय. व्हेरी गुड. ओके. आपने इसके पहले कभी काम किया था थिएटर में? नहीं, इसके पहले नहीं. क्योंकि जैसे यहाँ पे आपने जैसे पहले बताया थी कि पिंपरी चिंचवड़ में भी उतना नहीं है, तो वैसे ही नागपुर में भी नाटक ऐसा कुछ है नहीं वहाँ पे. और जैसे यहाँ पे आके मुझे पता चला, पुणे में आके. आता हा जो बोलला त्याच्यावरून मला एक अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न सुचतो, तो म्हणजे की कोणी काही म्हणू दे बरं का, पण नाट्य चळवळ जी आहे आपल्या महाराष्ट्रातली ती पुणे आणि मुंबई यासारख्या शहरांपुरतीच मर्यादित आहे. तर म्हणजे हे खूप दुर्दैवी आहे की बाहेरच्या मुलांना सुद्धा इतकं काही सांगायचं आहे, त्यांचे इतके काही खरे खरे अनुभव आहेत. म्हणजे आपण तरी समजा एक उदाहरण म्हणून आपण शेतकऱ्याच्या परिस्थितीचा फक्त अंदाज करू शकतो, पण तो जो मुलगा आहे तिथला तरुण आहे त्याला प्रत्यक्ष तो अनुभवतो. म्हणजे खरं किती कसदार निर्मिती होऊ शकते ह्याच्यातनं. पण हे तरी होत नाही आहे. तर शंतनू, मला वाटतं तू हे उत्तर द्यावं याचं की हे जे काय म्हणतात दुष्टचक्र आहे, की असं आहे का की चांगली नाटकं होत नाही आहेत म्हणून प्रेक्षक येत नाही आहेत का, प्रेक्षक येत नाही आहेत म्हणून कोणी नाटक करायचं धाडस करत नाही आहे? म्हणजे हे नक्की काय आहे की कशामुळे असं होत असेल? मुळात हे तुला आधी मान्य आहे का की पुणे मुंबई पुरतीच नाट्य चळवळ आहे का, तुझा काही वेगळा विचार आहे याच्यामध्ये? तसं बोलायला गेलं तर म्हणजे कमी आहे बाकी ठिकाणी असं मी म्हणेन. कारण का मी पण बेसिकली पुण्याचा नाही आहे, मी अलिबागचा आहे. तर तिकडे पण नाटकं होतात, पण काय आहे की प्रचंड रिस्ट्रिक्टेड राहतात गोष्टी, किंवा ज्या प्रकारे ज्या फॉर्मॅटमध्ये लोक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतात ते रिस्ट्रिक्टेड राहतं, विषय रिस्ट्रिक्टेड राहतात. किंवा अजूनही मला असं वाटतं की आपण पुणे मुंबई सोडता बाहेरच्या गोष्टींचं बोलायला गेलं तर अजूनही कुठेतरी मोठ्या लेखकांनी लिहिलेल्या ज्या स्क्रिप्ट्स आहेत त्या परत परफॉर्म करणं हा एक कुठेतरी ट्रेंड आहे, जे खरं तर चुकीचं नाही आहे, पण स्वतः करण्याची काही म्हणजे इच्छा असावी लोकांना, पण ते नसतील व्यक्त होत की नाही बाबा मला नाही जमत किंवा असं काहीतरी. पण असं नाही आहे. आता आम्ही पण जे काही करतो ते आता इथे आम्हाला पुरुषोत्तम करंडक आम्ही जिंकलो, पण ह्याच्या आधी आम्ही बरीचशी चुकीची किंवा जी नाटकं वर्क झाली नाही अशी केलीच होती. तर ते कुठेतरी एक्सप्लोअर करत करतच इकडे पोचता आलं. आणि हे मीडियम होतं स्पर्धांचं. आता स्पर्धा पुरुषोत्तम करंडक पुण्यात होते किंवा मुंबईत अजून काही सवयी होत असेल किंवा बाकीच्या ज्या काही स्पर्धा होतात त्यानुसार लोकांना तिकडे एक प्लॅटफॉर्म मिळतो की आता आम्हाला ह्या स्पर्धांमध्ये परफॉर्म करायला मिळतं, तर ह्याच्यासाठी एक वेगळं नाटक उभं करूया. तर हे जे आहे हे आता कुठेतरी हळूहळू वाढतंय असं बोलू शकतो. की अहमदनगर असेल, अहमदनगरमध्ये खूप सुरेख एकांकिका होतात, हळूहळू होत आहे. यावेळी मला वाटतं पेमराज सारडा येस द्वितीय त्यांना मिळालं. तर हे जे आहे की लोक रिस्ट्रिक्टेड राहतात प्रचंड बाकीच्या ठिकाणी, ते न राहता कुठेतरी जर त्यांनी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे फक्त स्पर्धांसाठी नव्हे, म्हणजे स्पर्धा हा एक प्लॅटफॉर्म आहेच ऑफकोर्स, पण लोकांपर्यंत काहीतरी पोचवायचं आहे, आम्हाला काहीतरी मांडायचं आहे, आम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय आणि हे नाटकाच्या फॉर्मॅटमध्ये सूट होऊ शकेल, असं हा जर प्रयत्न ठेवला तर कदाचित काहीतरी वर्कआउट करू शकू आपण, की कुठेतरी नाटक अजून पुढे जाऊ शकेल असं मला वाटतं. बरोबर बरोबर, वेल सेड. साक्षी, आता तुझ्यासाठी प्रश्न आहे की कुठल्याही नाटकाला संगीत देणं ही तर मोठी जबाबदारीच आहे, आणि तू तुझ्याबरोबर आणखी कोण होतं संगीत देणं? योगेश सप्रे आणि प्रद्युम्न चव्हाण. ओके, हां, तर योगेश पण होता, त्यामुळे हा प्रोसेसमध्ये पहिल्यापासून होता. पण संगीत देणं ही खूप मोठी जबाबदारी आहे, आणि हे तसं थोडंसं असं डार्क नाटक आहे.
तर त्याच्यामुळे ह्याचं संगीत देताना तू काही विशेष अभ्यास केलास का, किंवा जोगतीनींच्या परंपरांचा काही अभ्यास केलास का, किंवा कशा पद्धतीने म्हणजे संगीतामध्ये तुमचा विचार काय होता? एकतर सगळ्यात पहिल्यांदाच म्हणजे हा खूप स्टिरियोटाईप तोडून करणारं नाटक होतं, कारण पुरुषोत्तमला साहजिकरित्या असं होत नाही की कधीच म्युझिकल नाटक केलं आहे तुम्ही. पहिल्यांदाच असं घडलं की बाबा एक संगीत एकांकिका घडली आणि ती जिंकली आहे. सो त्यामुळं हो, संगीत करताना प्रत्येक आता पुरुषोत्तमला BGM हे रेकॉर्डेड असतं, त्यामुळं ते कुठल्या ह्यानी फीलनी बसवायचं किंवा काय ह्याचा थोडासा कमी दुय्यम विचार केला जातो. पण जेव्हा लाईव्ह म्युझिक येतं तेव्हा प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा फरक पडतो सीनवरती. त्यामुळे ते घेतानाही खूप विचार करावा लागतं की बाबा आता इंटेन्स सीन चालू आहे तर तिथं घुंगरू कितपत चालतील किंवा तिथं पेटीचा कुठला स्वर चांगला वाटेल, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि मी एकतर गायक आहे त्यामुळे मला फारसा या गोष्टींचा अंदाज नव्हता, जे मला या दोघांबरोबर करताना खूप जास्त कळलं की बाबा आता हा सीन आहे तर या सीनला हे संगीत, जरी हा डार्क विषय असला ना तरी तो मांडण्याची पद्धत इतकी सटल किंवा चांगली होती ना की जी म्हणजे ऑडियन्स म्हणून जेव्हा मीही पिठातनं रोज बघते ते नाटक, तर मी बघते तेव्हा मला कुठंच ते डार्क नाही वाटत, अंगावर येणारं नाही वाटत. जरी त्यातले खूप पॅचेस हे इंटेन्स असले ना तरी ती दाखवण्याची पद्धत खूप सुंदररित्या मांडली गेली आहे. त्यामुळे आणि त्याचं म्युझिक करताना पण तोच विचार आम्ही केला की बाबा लोकांना कुठेही ते हार्श वाटायला नको, आपल्यात जे घडतं तसंच त्यांना ते पोहोचलं पाहिजे. ते संगीतातनं आपण कसं करू शकतो, तर तो विचार आम्ही केला की बाबा एक मधला जो पॅच आहे तर आम्ही काही ओसी, आमचे सगळे ओसी आहेत म्हणजे ओन कंपोजिशन जे योगेशनं स्वतः लिहिलेले आहेत आणि मग त्याला स्वतः चाली लावलेले आहेत. योगेशनं बऱ्याच चाली लावल्यात. मग एक आमचं ओसी असं आहे की जिथे जी छोटी मंजम्मा आहे ती नटते बाबा, की तिची सुरुवात की तिला जेव्हा स्वतः वाटायला लागतं की आता बाबा मी साडी नेसून बघते, जेव्हा त्यांचा एक पहिला इंट्रोडक्शनचा सीन आहे त्याच्यानंतर, तर तो सीन की जिथून सुरुवात होते मंजम्मांची, तर तो एक ओसीचा पॅच आहे, तिथे ॲडलिप आहे जे मी गाते. तर अशा गोष्टी आहेत ज्यांनी खूप छान फ्लो मिळतं नाटकाला. आणि संगीताचा एक तोच मुद्दा आहे की तुम्हाला खूप छान फ्लो मिळतो, कुठेच ड्राय पॅचेस जात नाही जेव्हा असतात तेव्हा. आणि तो आमच्या नाटकात बरेच प्रकार आहेत. भारुड आम्ही भारुडाचा घेतलेला आहे, मग परत बरेच वेगवेगळे टाईप्स वापरलेले आहेत की लोकसंगीतात जे वापरतात प्रत्येक सीनला अनुसरून. मग मध्ये आमचं जे पांघरुण हे पिक्चर आहे ज्याचे गाणं खूप प्रसिद्ध झालं, ही अनोखी गाठ, तर त्या गाण्याच्या खूप आधारावरती आमचा एक खूप सुंदर पॅच आहे जिथं शिफ्ट दाखवलं जातं की शिखंडीच्या आयुष्यात काय होतं, मंजम्मांच्या आयुष्यात काय होतं. तर पूर्ण त्याला आम्ही एक ओसीस ह्यानं लिहिलेलं आहे, तर त्याला आम्ही ती थोडीशी चाल लावलेली आहे त्याच्यावरनं. तर अशा गोष्टी आम्ही केल्या आणि ते खूप सुंदर उत्तरावरनंच जाणवतं की खरोखर तुमचा अभ्यास होता. आणि मला वाटतं याच्याकरता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमची दोघांची ती बॅकग्राऊंड होती. म्हणजे ही गायिका आहे, तू मला वाटतं उत्कृष्ट तबला वाजवतोस, म्हणजे मल्टी टॅलेंटेड माणूस आहे. तर मला वाटतं ह्या सगळ्याचा नक्की तुम्हाला कुठेतरी फायदा झाला असणार. खूपच छान. आणि श्रावणी, तुझ्याकडे मॅनेजमेंट होतं. आता मॅनेजमेंट म्हणजे सगळ्या या नाठाळ गुरांना हाकलत एकत्र सगळं गोळा करून घेऊन जायचं, त्याला पटलेलं दिसतं अगदी. नाही, त्याचं कारण असं आहे की हे कलाकार जे आहेत, मुळात कलाकार हा मनस्वीच असतो. म्हणजे आणि काही वेळेला असं एकदम इगो टोकदार होऊ शकतात की तू काय सांगतो मला, किंवा तू सांगते काय, मी किंवा एखादा सिनियर असेल तो म्हणला असेल मी 5 वर्ष करतोय पुरुषोत्तम, तू तर आत्ता 3rd इयरला येऊन सांगतेस मला, असं होऊ शकतं ना. तर हे सगळं मॅनेजमेंट करणं म्हणजे मॅनेजमेंट आणि इतर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. तर आणि तू तर अगदी म्हणजे लहान दिसतेस मला, तर तू हे कसं काय केलं? म्हणजे मला खरंच मगाचपासून हा प्रश्न तुला विचारायचा होता. नाही, माझे सगळे सिनियर्स खूप चांगले आहेत, त्यांनी कोणी माझ्यावर दादागिरी नाही केली. नाही, खरंच दादागिरी नाही केली कोणीच. जर चुकत होते तर ते त्याच्यात पण मला समजून सांगितलं की असं कर, किंवा दुसरं ट्राय करून बघ की दुसऱ्या ह्याच्यानी कसं होतं आहे. किंवा इवन तिकीटं वगैरे मॅनेज करताना पहिल्यांदाच करत होते तेव्हा मग भीती वाटलेली की आता कसं होईल, किंवा हे प्रॉपर मॅनेजमेंट करायला लागतं की इथे हे लोक बसतील तिथे ते. तर तेव्हा पण येऊन काही जण येऊन भांडतात की मला पुढची दे, मला हे. मग त्यांच्याशी पण ते पण मला कळलं की नक्की कसं बोलल्याने लोक कशी रिॲक्ट करतील, ते पण शिकायला मिळालं. आणि ओव्हरऑलच खूप गोष्टी शिकायला मिळाल्या प्रोसेसमध्ये. आणि तू या नाटकामध्ये भूमिका केली आहेस ना, तू कुठली भूमिका होती आणि
त्या भूमिकेबद्दल थोडं सांग आणि तुझा काय विचार होता, थॉट प्रोसेस काय होती ती भूमिका करताना. कारण आय एम सॉरी, कारण तू मला वाटतं जोगतिणीचीच भूमिका आहे याची सुद्धा. तर हा खूप मोठा चॅलेंज आहे की आपल्याला सोशल टॅबूज खूप असतात की मित्र काय म्हणतील, घरचे काय म्हणतील. हां, तर हे एक तर स्वतःला कन्व्हिन्स करून घेणं, हां, आणि त्या भूमिकेसाठी आपली मनाची तयारी, एक थॉट प्रोसेस लागते. तर ह्या सगळ्याबद्दल आम्हाला तू सांग जरा. मी ह्या नाटकात लक्ष्मी जोगती ही भूमिका केली, म्हणजे मंजम्मांची जी सोबती दाखवली आहे ती भूमिका मी केली. खरं तर मी खूप कमी वेळ हॉलवरती घालवला होता, म्हणजे आणि लगेच पुरुषोत्तमची प्रोसेस चालू झाली होती आणि इम्प्रोव्हायझेशन्स वगैरे झाले. त्यानंतर मला कळलं की हा रोल करायचा आहे. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण जसं प्रॅक्टिस होत गेली किंवा नंतर जसं कॉस्ट्यूम ॲड झाले किंवा त्याला ॲक्सेसरीज ज्या लागत होत्या त्या ॲड झाल्या, तसे बाकीच्या गोष्टी पण त्यात मदत करत गेल्या आणि रोल चांगला होईल ह्यासाठी खूप मदत झाली या गोष्टींची. म्हणजे जोपर्यंत आता आम्ही प्रॅक्टिस जरी करतो, आम्ही नॉर्मल आमच्या ड्रेसवर जर प्रॅक्टिस केली तर ती नीट होत नाही. मी अगदी हेच विचारणार होतो की कॉस्ट्यूम तुम्ही खूप लवकर घेतले असतील याच्यामध्ये ना. बरोबर. हां, कारण नॉर्मल ड्रेसवर प्रॅक्टिस करताना नीट होत नाही, पण तेच जर साडी आम्ही नेसली तर ती प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने होते अजून. करेक्ट करेक्ट. आणि थोडं चॅलेंजिंग होतं. घरी सांगितलं, घरचे म्हटले काहीतरी वेगळं करतोयस हेच महत्त्वाचं आहे. कारण नाटक खरं मी हे पहिल्यांदाच एवढं केलं आहे आणि पहिल्याच नाटकात आता पुरुषोत्तम मिळालं आहे, त्यामुळे अजून जास्तच आनंद आहे. व्हेरी गुड. येस. वेशभूषेच्या संदर्भात तू केली आहेस मला वाटतं ना. तर बऱ्याचशा नाटकांना म्हणजे नाटकाच्या थीम अशा असतात की सरधोपट अशी वेशभूषा असू शकते, विशेष काही विचार नाही करावा लागत. कारण आपल्याकडे भानू अथय्यांनंतरच वेशभूषा हा काही प्रकार असतो हे लोकांना जाणवलं. अदरवाईज तोपर्यंत असा काही थॉट असतो त्याच्या मागे हे काही नव्हतं. तर तुझं हे जे नाटक आहे, म्हणजे तुमचं हे जे नाटक हे विशेष आहे ना की याच्यामध्ये वेशभूषेला खूप जास्त महत्त्व आहे. तर हे कसं काय, म्हणजे यांच्या ट्रेडिशन्सचा अभ्यास केला किंवा कोणी प्रत्यक्ष जोगतिणींना जाऊन भेटला किंवा काय केलं, म्हणजे कसं काय केलं, तर हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा थीम कळली तेव्हापासूनच व्हिडिओज बघणं सुरू झालं होतं. कारण आपण महाभारताचा खेळ जरी म्हणलो जोगतिणींचा आहे, तर तो कुठेतरी करणं सोपं आहे, कारण गावातले महाभारतातले पात्र. सो तो एक पार्ट होता जो कम्पॅरेटिव्हली खूप सोप्पा गेला. मग त्यात कुठे गिमिक शोधता येत आहेत का, सो ते खूप स्लीकली झालं आणि ते सर्वात पहिले ते उरकून टाकलं. कारण मेन जेव्हा व्हिडिओज बघायला सुरुवात केली तर त्यांचं साडी नेसण्याची पद्धत पण वेगळी आहे. त्यांचं ते जे ज्वेलरी घालतात किंवा आता जर भस्म लावत असतील मग टिकली त्यांची वेगळी आहे. सो डिटेलिंग वाईज खूप विचार करावा लागला. कारण आम्ही म्हणला तसंच साधं करताना ठीक आहे ते अभिनयाने होत होतं, पण जेव्हा ते त्या विग्समध्ये दिसले, तो गजरा आला किंवा ती टिकली आली, तेव्हा ते डिटेलिंग जसं जसं वाढत गेलं तसं ती पात्र दिसायला लागली. कारण तोपर्यंत फक्त नाटकात काय होतंय तेच होतं. आणि सर्वात मोठा चॅलेंज असा होता की मंजम्मा जोगती आता जर बायोपिक झोनचं काहीतरी करत असू तर त्या तशा दिसल्या पाहिजेत. म्हणजे आता शंतनू एक्झॅक्टली सिमिलर दिसला पाहिजे. तर मंजम्मांचं इंस्टाग्राम हँडल असेल किंवा त्यांचे यूट्यूबवरती व्हिडिओज असतील, सो जसे कॅरेक्टर वर्किंगसाठी वापरले तसं मग कॉस्ट्युमच्या थॉट प्रोसेस वाईजही वापरले की त्या साड्या कशा प्रकारच्या नेसतात, मग त्यांचा ब्लाऊज मग त्यांचा कुठल्या पॅटर्नचा असतो, मग ते खणाच्या साड्या वापरतात का, मग त्यांचं असं एक वेगळंपण आहे की त्या जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा त्यांच्या साड्या वेगळ्या प्रकारच्या त्या जास्ती नटतात त्यात, पण जेव्हा त्या नॉर्मली कुठे फिरतात किंवा प्रोग्राम्सना जातात तेव्हा त्या वेगळ्या प्रकारचा आवरतात. आणि ह्यात फॉर्च्युनेटली आम्हाला त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद पण साधता आला. सो आम्ही त्यांच्याशी फायनल्सच्या आधी बोललो. सो त्या प्रत्यक्षात कशा आहेत त्या आम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये दिसल्या. म्हणून डिटेलिंगच मला असं वाटतंय सर्वात मोठा चॅलेंज होता. आणि साड्या विकत घेणं ही जी माझा एक इंटरेस्ट वाढला या प्रोसेसमधनं की आता तुम्ही मला कुठली जागा सांगा आणि कुठलंही बजेट द्या, आता मी त्या बजेटमध्ये तुम्हाला सगळं करून देऊ शकते. सो पॅटर्न्स असतील किंवा आता जोगती परंपरा ही कर्नाटकातली आहे, मग महाराष्ट्रात पण साऊथ महाराष्ट्रात वेगळी आहे ती. सो त्यात पण डिफरन्सिएशन वाईज डिटेलिंग करायला मज्जा आली खूप. आणि मुळात ते तिघं त्या वेशात आल्यानंतर एक जे सॅटिस्फॅक्शन मिळालं की नाही हे तसेच दिसत आहेत, त्या तशाच वागतात आणि मग लोकांपर्यंतही पोहोचत आहे मेकअप आणि कॉस्ट्युम्सच्या माध्यमातून. तर ते झाल्यानंतर जेव्हा लोकांचाही त्याच्यावर तो रिव्ह्यू आला तेव्हा असं झालं की आपल्याला जे मांडायचं ते आपण 100% मांडू शकतो आणि लोकांना जर मंजम्मा दिसतात तर नथिंग लाईक इट. वाव.
म्हणजे MPC न्यूज कला संवाद या प्लॅटफॉर्मचं खरोखर ऋणी आहे मी. मला यातलं काहीच माहिती नव्हतं की हो खरोखर त्यांची अशी काही परंपरा असते किंवा विशिष्ट प्रसंगांना विशिष्ट पद्धतीच्या साड्या असतात वगैरे काहीच माहिती नव्हतं. आणि तुमच्या सगळ्यांच्याच बोलण्यातनं मला एक पॅशन जाणवते, म्हणजे किती बोलून किती नाही असं होत आहे. म्हणजे हे खूप तुम्ही खरोखर याच्यात इन्व्हॉल्व झालाय याचं हे लक्षण आहे. आणि याच्या पुढचा प्रयोग आता कुठे आहे? तुम्ही आता मला वाटतं प्रयोग करायला लागलात ना, म्हणजे काल काहीतरी प्रयोग होता तुमचा, काल कुठे होता? बालगंधर्वला होता काल आमचा प्रयोग. माझी विद्यार्थी संघटना जी आहे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची आणि आमच्या कॉलेजनी म्हणजे BMCCनी त्यांच्यासोबत आम्ही एक प्रयोग केला होता काल, जो मोफत होता तो एक केला होता. त्याच्या आधी आम्ही 4 कमर्शियली शोज केले, काही विविध संस्था आहेत पुण्यामधल्या ज्यांच्यासोबत आम्ही केले. आणि आता पुढे कुठेतरी आम्ही आत्ता एक पहिल्यांदा पुण्याच्या बाहेर जाऊन एक प्रयोग करतोय 27 तारखेला, जो अलिबागला आहे. आणि 3 एप्रिलला अजून एक प्रयोग करण्याचा आहे. तर अशा प्रकारे काय होतं, 3 एप्रिलला कुठे आहे? नाही, 3 एप्रिलला यशवंतरावला आहे प्रयोग, पण अजून त्याच्याबद्दल काही कन्फर्मेशन नाही आहे म्हणून आम्ही आऊट नाही केलेल्या आहेत त्या गोष्टी, कारण का काही डिस्कशनमध्ये आहेत गोष्टी. पण लागत आहेत, म्हणजे लोक अप्रोच होत आहेत, लोकांना नाटक आवडत आहे. आता काल नंतर पण कालचा जो प्रयोग झाला त्याच्यानंतर पण बऱ्याच लोकांनी विचारले की स्पेसिफिक फक्त ट्रान्सजेंडरसाठी किंवा ह्या कम्युनिटीसाठी तुम्हाला प्रयोग करता येईल का, म्हणजे स्पेसिफिक होऊन कुठेतरी की त्यांना ह्या ठिकाणी हवं आहे. तर त्यावेळेस पण आमचा विचार चालला आहे की जर एक स्पेसिफिक कम्युनिटीला आमचं नाटक बघायचं आहे, त्यांना ते आवडतं आहे, तर वाय नॉट. म्हणजे नेहमी फक्त रेग्युलर ऑडियन्ससाठी न करता जर काही लोकांना ते आवडते, जे त्यांच्यापर्यंत पोचते, त्यांनाच आम्ही कुठेतरी रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यांच्यासाठी पण कुठेतरी शोज लावण्याचं आमच्या डोक्यात आहे. ते बघूया कसं काय वर्कआउट होतंय, पण आमची तर इच्छा नक्कीच आहे. व्हेरी गुड. हा शो बघणाऱ्यांपैकी जर कोणी अलिबागचे असाल तर तुम्ही अगदी आवर्जून यांच्या नाटकाला अलिबागला उपस्थित राहा. पुण्यामध्ये यशवंतरावला किंवा बालगंधर्वला शो असेल तर आपलं चॅनल बघत राहा, आपल्या पेजला व्हिजिट देत राहा. पेजवरती याच्यावरती माहिती जी काय असेल ती तुम्हाला मिळत राहील. कारण शेवटी तुम्ही जर आश्रय दिला नाही तर यांचा हा जो वेगळा प्रयत्न आहे तो तेवढा जास्त समाजापर्यंत पोहोचणार नाही. आणि मला वाटतं हे फार महत्त्वाचं तुम्ही जे काम करताय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर माझं हे तुम्हाला सगळ्यांना अपील आहे. आता योगेश, परत तुझ्याकडे येतो की हे जेव्हा तू लेखन केलंस आणि म्हणजे आता थोडंसं स्पष्ट विचारतो की बऱ्याच वेळेला तुमचं तसं नाही आहे मला लक्षात येतं, पण तरी विचारणं माझं काम आहे की बऱ्याच वेळा कसं असतं की आपण डोक्यात काही गणित मांडतो आणि त्याप्रमाणे गोष्टी करतो. म्हणजे सर्वसाधारणपणे असं वाटू शकतं की असं काही मनात होतं का की हा वेगळा विषय आहे आणि हा विषय घेतला तर आपल्याला चान्सेस जास्त आहेत. तर आलं का लक्षात? स्पर्धेची गणित. परफेक्ट. तर असं काही तुमच्या डोक्यात होतं का जेन्युइनली काहीतरी वेगळा विषय समाजासमोर मांडायचा आहे, मग आम्हाला नाही करंडक मिळाला तरी काही फरक पडत नाही, म्हणजे आम्हाला काम करण्यात समाधान मिळालं आणि ते आम्हाला पुष्कळ आहे, असं काही होतं का? म्हणजे हे तुम्हाला खरं दोघांनाही हा प्रश्न आहे. स्पर्धेची गणित हाच जो एक सगळ्यात मला वाटतो सुप्रीम शब्द आहे आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारलात त्यासाठी, की ज्याचं उत्तर मला वाटतं की मी ह्या सगळ्यांनी उत्तरं थोडी थोडी दिली, त्यातनं थोडं देतो. सगळ्यात पहिल्यांदा शंतनू म्हटलं होतं जसं की सगळी नवी मुलं आली होती हॉलवरती काम करत असताना आणि ती क्वेश्चन करायची की हे अशीच नाटकं का घडतात. सो स्पर्धेची गणितच जेव्हा ती विचारतात तेव्हा आमचंही होतं की हे गणित का आहे, चला आपण तोडूयात मग. सो विषय आता विषय निवडीबाबत जर म्हणायचं झालं तर हा मी निव्वळ योगायोग समजतो की तो विषय त्या काळात तिथे आत्ता घडला होता, आम्ही जेव्हा ते विषयांच्या मागे लागलो होतो. आणि एकंदरीतच अर्थात हा एकमेव विषय आम्ही निवडला नव्हता, अर्थात 4-5 विषय नक्कीच होते. पण सॉरी मी थोडासा इंटरप्ट करतो तुला, पण मी उलट तुझ्या बाजूनी बोलतो की हा योगायोग नाही, कारण हा जर्म आहे ना, म्हणजे तुम्हाला तो आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधूनच मिळणार आहे. बरोबर. तर त्यामुळे एखादी घटना घडली आणि मग आम्ही लिहिला आणि मग तो योगायोग असं नाही, तर तो तुम्हाला जर्म मिळाला त्याच्यातनं आणि मग त्याच्यावरनं तुम्ही ती पुढे डेव्हलप केलेली कथा आहे, त्यामुळे ते तर परफेक्टच आहे, काही प्रश्न नाही. सो म्हणजे ह्या गोष्टीवरती काम चालू असतानाच अजून 2-3 गोष्टी पण चालू होत्या डोक्यात की बाबा हे जर आपल्याला जमलं नाही, आपल्याला जर तेवढं या थीमला न्याय देता आला नाही, आपण जर कमी पडत असू त्या बाबतीत, तर आपण हा विषय आत्ता नको हाताळायला. आपण जर कमी मॅच्युअरली तो विषय हाताळत असू तर आपण मग थोडी चूक करतोय. कारण हा विषय हाताळताना तुम्ही सखोल आणि सगळ्या बाजूंनी मांडणं, ना की फक्त एकच बाजू घेऊन मांडणं. ते जसं ती म्हटली की हे नाटक बघताना ते
मला बघायचंच नाही आहे हे नाटक, असं नाही होता कामा. जर स्वाभाविक आहे तर ते स्वाभाविक आहे, ते सगळं लोकांना बघितलं गेलं पाहिजे. बघितलं जाऊन ते रस्त्यावरती जर आपण कोणत्या अशा महिलेला पाहिलं तर तिच्याशी जाऊन बोलता त्यांना यायला हवं, त्यांच्याकडे नजराण नाही होता कामा. सो ती एक खूप मोठी जबाबदारी होती आमच्यावरती आणि ते आम्हाला वाटलं की हो आपल्याकडनं हा विषय मॅच्युअरली हाताळला जातो आहे. आणि मग हे झालं की जोगती नृत्य परंपरा ही मुळात सांगीतिकरित्या मांडली जाते सगळ्यांसमोर परफॉर्म करताना. सो संगीत करताना आमच्याकडनंही तो विचार झाला की मग अख्खं नाटकच आपण सांगीतिक स्वरूपातच मांडूयात. मग आपोआप स्पर्धेचं गणित मोडलंच गेलं. करेक्ट. की लॅपटॉप नाही, त्यामुळे तुम्ही लाईव्ह म्युझिक वापरलं, सो आपोआप नवं नाटक तयार झालं. ते तुम्हाला ओढून ताणून करावं लागलं नाही. सो ते स्पर्धेचं गणित जर आपण म्हटलं किंवा स्पर्धा ही जर मुद्दा म्हटला तर एका पॉईंटनंतर जेव्हा खरंच माताबी मंजम्मा जोगती यांच्याशी लाईव्ह व्हिडिओ कॉल झाला तेव्हा आमच्यासाठी स्पर्धा वगैरे हे सगळं बाजूला गेलं होतं. तिथेच सगळं संपलं होतं. कारण त्या स्वतः मंजम्मा जोगती स्वतः, आम्ही तिघही त्या व्हिडिओ कॉलला नटलो होतो आणि त्या स्वतः आम्हाला म्हटलं की मला दिसत आहेत मंजम्मा जोगती समोर, की मला दृष्ट काढली त्यांनी ती अख्ख्या फ्रेमची. आम्ही समोर बसलो होतो तेव्हा. सो तिथेच आम्ही हे झालो होतो की स्पर्धेच्या पलीकडे गेलो होतो की हे आणि अर्थात आमची पुन्हा एकदा इच्छा आहे की त्या स्वतः समोर बसलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्यासमोर परफॉर्म करतो आहे आणि आम्ही कटाक्षाने प्रत्येक गोष्टीसाठी मागे लागलो आहे की त्यांच्यापर्यंत ते कसं आम्ही प्रत्यक्षात दाखवू शकू. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण आत्ता बोलून गेलो की जिथे तुम्ही स्पर्धा ह्या दृष्टीने ह्या एकांकिकेकडे बघितलं नाही गेलं 16 लोकांचं किंवा इतरही 16च्या पाठीमागेची लोकं होती त्यांचं. आणि मुळात ती लोकं मला वाटतात कारणीभूत होती जास्ती, कारण ती नवी होती आणि जे काही होतं त्यात ते प्रत्येक गोष्टीला विचारत होते. आपण जी एक काय म्हणतो व्यासपीठ म्हणतो ना, की त्या व्यासपीठाच्या आतमध्ये गेल्यानंतर हे असंच का, 4च का, त्याच्या पुढे जाऊन आपण अजून काही करू शकत नाही का. सो ती आम्हाला एकांकिका सादर करत असताना आपण शार्पन करणं म्हणतो ना पेन्सिल, तसं ती एकांकिका आपण अजून परफेक्ट कसं करू शकतो यासाठी आम्हाला सगळ्या नवीन मंडळींनी खूप मदत केली. कारण ते प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारत होते आणि आम्हाला त्या प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं द्यायला आवडत होती आणि त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त अचूक करायचा प्रयत्न करत गेलो. खूपच छान. मला वाटतं आता याच्यानंतर आपण आणखी काही विचारणं म्हणजे योग्य नाही, हे खरं क्लोजिंग स्टेटमेंट असलं पाहिजे. एकच फक्त सांगतो की हे एकांकिका पाहिल्यावर कुठेही त्या समाजाविरुद्ध, त्या समाजाबद्दल, जोगतिनींच्या समाजाबद्दल तुमच्या मनात दया उत्पन्न होत नाही, तर तुम्ही त्या पण माणूस आहेत ही भावना तुमच्यात ॲक्सेप्टन्स आणतात. तर मला वाटतं हे सगळ्यात मोठं तुमच्या सगळ्या टीमचं यश आहे. तर याला म्हणजे लागूनच एक म्हणायचं होतं की आता काय हा विषय आधी हाताळला गेला असेल किंवा तत्सम विषय हाताळले गेले असतील. आमचा पहिला मोटिव्ह हाच होता की रडगाणं गाऊन काही होणार नाही आहे. म्हणजे एक पात्र येतं आणि त्यांच्याविषयी आमच्यावरती किती सहन करायला लागलं आहे, आमच्यावरती किती अन्याय झाला आहे, ती रडगाणी नाही होता कामा. तोही एक नाटकाचा मला महत्त्वाचा विषय वाटतो की जो आम्ही त्याच्यामधनं मांडायचा प्रयत्न केला आहे. तेच म्हणायचं होतं की कला ही जोगती नृत्य कला जी आहे ती पुढे जायला हवी. ते कुठेच म्हणत नव्हते की आम्हाला सिंपथी द्या किंवा आम्हाला मदत करा. म्हणजे स्वतः त्यांचंही म्हणणं ते नाहीच आहे. त्यांचंही कुठेतरी म्हणणं की ठीक आहे ही बाब आहे ही ॲक्सेप्ट करा आणि म्हणजे जर नृत्य कला असेल किंवा कुठली कला असेल त्या कलेला जास्त लक्ष द्या, तिच्याकडे जास्त लक्ष द्या. कारण का सिंपथी देऊन काही होत नाही. म्हणजे ठीक आहे एका पॉईंटला जिकडे गरज आहे तिकडे द्यायलाच हवी, नो डाऊट, पण कुठेतरी त्याच्या पुढे जाऊन त्यांचं काम हे हायलाईट व्हायला हवं किंवा त्याच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या जायला पाहिजेत. ना की त्यांना फक्त सिंपथी देऊन की अच्छा ठीक आहे बाबा वाईट वाटलं, त्याच्यातून काही प्रोडक्टिव्ह पुढे जास्त घडत नाही. परफेक्ट. नाही खूपच छान. म्हणजे ह्या विषयावर तुम्ही इतके उत्स्फूर्तपणे भरभरून बोलताय. मलाही तुमच्याशी संवाद साधायला खूपच आवडेल, पण आपल्याला वेळेचं दुर्दैवाने बंधन आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं आता आपण इथे थांबूया. पण थांबायच्या आधी अगदी मनापासून तुमच्या सगळ्या टीमचं म्हणजे तुमचा काय क्रमांक आला ते तर आता इरिलेव्हंटच आहे. तू जसं म्हणला तसं त्या ट्रेडमिलवरनं त्या स्पर्धेच्या याच्यातनं तुम्ही बाहेरच पडलात, पण इतका उत्कृष्ट विषय घेण्याचं धाडस दाखवलं आणि तो इतका पॅशनेटली केला, त्याबद्दल तुमचं सगळ्या टीमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि इथे आल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.